अक्कलकोटमध्ये एक भक्त राहत होता. तो मनाने चांगला होता आणि स्वामींवर खूप श्रद्धा ठेवत होता. पण त्याच्या मनात एक सवय होती. त्याला नेहमी सगळं त्याच्या मनासारखंच घडावं असं वाटायचं. घरात, कामात, मित्रांमध्ये जर काही त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो लगेच दुःखी व्हायचा, रागवायचा आणि मनात अस्वस्थता ठेवायचा. एके दिवशी तो श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला. स्वामी वडाचा मोठ्या झाडाखाली शांतपणे बसले होते. भक्त नम्रपणे म्हणाला, स्वामी, माझ्या मनात एक मोठी समस्या आहे. मला नेहमी असं वाटतं की सगळं माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, पण तसं होत नाही. मग मला खूप त्रास होतो. काय करू? स्वामी थोडं हसले. त्यांनी जवळ पडलेले एक पान उचललं आणि त्या भक्ताला दाखवलं. स्वामी म्हणाले, हे पान बघ. झाडावर असताना ते वाऱ्याबरोबर हलतं. वारा जसा वाहतो तसं ते हलत राहतं. जर हे पान म्हणालं की वारा माझ्या मनासारखाच वाहायला हवा, तर ते शक्य आहे का? भक्त म्हणाला, नाही स्वामी, वारा तर त्याच्या मार्गानेच वाहतो. स्वामी शांतपणे म्हणाले, मग माणसानेही हे समजलं पाहिजे. जग नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. जो माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी हट्टाने इच्छा करतो, तो नेहमी दुःखी राहतो. थोडा वेळ थांबून स्वामी पुढे म्हणाले, पण जो माणूस परिस्थिती स्वीकारतो आणि शांत राहतो, त्याच्या मनात खरा आनंद निर्माण होतो. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं की त्याचा त्रास बाहेरच्या गोष्टींमुळे नव्हता, तर त्याच्या अपेक्षांमुळे होता. तो नम्रपणे स्वामींच्या चरणी वाकला. स्वामी म्हणतात, जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असा हट्ट सोडतो, तेव्हा मनात खरी शांती निर्माण होते. जय जय श्री स्वामी समर्थ.